नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा याच्या आधी आपण 2.1 हा स्वाध्याय सोडवलेला आहे. आता आपल्याला 2.2 हा स्वाध्याय सोडवायचा आहे. बघा पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, दोन संख्यांची बेरीज 1,25,600 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? 2013 ला क्वेश्चन आलाय मित्रांनो. अशा प्रकारचाच क्वेश्चन 2014 ला आलाय, 2018 ला आलाय. हा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस खूप आहेत, म्हणजे ह्या पॅटर्नचा. बघा मित्रांनो, आपण याच्या आधीच्या पण एक्सरसाइज मध्ये दोन प्रश्न केले असे बरं का. मग काय दिलं बघा, दोन संख्यांची बेरीज दिली. चला दोन संख्यांपैकी एक मोठी असेल एक लहान असेल, ही ग्रेटर पुन्हा ही स्मॉल. किती दिली बेरीज त्यांनी? 1,25,600 बरोबर. आणि पुन्हा काय म्हटले बघा, एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी आहे. कमी आहे किंवा जास्त आहे म्हणजे काय असतो? दोघातला फरक असतो. आणि फरक म्हणजे वजाबाकी करायची असते. चला मग दोन संख्येतली वजाबाकी करूया. किती आहे वजाबाकी? 14,400. मित्रांनो बघा, आता आपल्याला विचारली लहान संख्या. नेहमी लक्षात ठेवायचं, दोन संख्यांची बेरीज दिली, दोन संख्यांची वजाबाकी दिली, तेव्हा आपल्याला एकतर मोठी संख्या काढा म्हणतात किंवा लहान संख्या. तेव्हा काय करायचं, यांची बेरीज करायची, भागिले 2 करायचं, मोठी संख्या येते. लहान संख्या काढायची असेल, वजाबाकी करायची, 2 ने भागायचं. आपल्याला लहान संख्या काढायची. मग चला वजाबाकी करू आणि 2 ने भागू. 0 0 0 0, 6तून 4 गेले 2, 5तून 4 गेले 1, 2तून 1 गेला 1 आणि हे 1 ला 1. म्हणजे आता आलेल्या उत्तराला आपण काय करायचंय? 2 ने भाग द्यायचा. चला किती? भागिले 2 करूया. चला बे 1 बे, बे 5 10, पुन्हा उरला 1, बे 5 10, पुन्हा 1 उरला, बे 6 12, पुन्हा हे 2 0 जसे तसे. म्हणजे आपली लहान संख्या किती आली आहे? 55,600. ऑप्शन क्रमांक सी. पुन्हा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, आपल्याला एक पदावली दिली, पण पदावली कशी? चिन्हांच्या रूपात दिली आणि पुढे चिन्हांच्या किमती दिल्यात आपल्याला. मग काय करायचं? या चिन्हांच्या जागी या किमती ठेवायच्या आणि उत्तर काढायचं. आपल्याला उत्तरच विचारले. चला मग ठेवूया. बघा कंस आहे, ह्या स्टारची किंमत किती दिली? 18 दिली. 18 ठेवूया. पुन्हा भागिले, पुन्हा ह्या ट्रायंगलची किंमत किती दिली? 2 दिली आहे. चला हे 2. पुन्हा वजा ह्या बॉक्सची किंमत किती दिली आहे? आपल्या स्क्वेअरची 4 दिली. बरोबर आपल्याला किती असं विचारले. पदावली आपल्याला सोडवा येते. आधी काय करायचं? ब्रॅकेट सोल्व करून घ्यायचं. 18 ला 2 ने भाग दिला तर किती येतं? 9. 9 वजा 4 किती मित्रांनो? 9 वजा 4 5. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. हे बघा, या सिम्बॉलची किंमत काय येणार? 5. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती? मित्रांनो आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्या लिहिता येतात, काही अडचण नाही. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या किती असेल? 99,999. आणि पुन्हा काय म्हणले? त्यांची बेरीज करायची. आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 9,999. चला करूया बेरीज. किती येईल मित्रांनो? 9 9 18, हातच्याला 1, 9 9 18 ने 1 19, पुन्हा हातच्याला 1, 9 9 18 ने 1 19, हातच्याला 1, 9 9 18 ने 19, हातच्याला 1, 9 ने 1 10. म्हणजे किती आली मित्रांनो? 1,09,998 आपली बेरीज झाली. कोणत्या ऑप्शन मध्ये? बघा 1,09,998 ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन काय? सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर किती असं आपल्याला विचारलं. बघा सर्वात मोठी 3 अंकी संख्या किती असते? सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999. आणि पुन्हा काय? सर्वात लहान 4 अंकी संख्या. सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती असती? 1000. हे काय म्हणलंय? ह्या 1000 मधून 999 वजा केले तर उत्तर किती येते? बघा 1000 मधून 999 वजा केले किती येणार? 1 येणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. क्वेश्चन बघा मित्रांनो, बघा आपल्याला काय दिली? एक पदावली दिली, त्याला सरळ रूप दिल्यावर उत्तर काय येते असं आपल्याला विचारले. 2014 ला. मित्रांनो दिसतंय तेवढा लेंदी क्वेश्चन नाहीये. बघा सिंपल इथलं इथं बघा कसं. 1 आणि 2 किती? 3. 3 वजा 3 किती? 0.
पुन्हा हे अधिकला अधिक, पुन्हा 4 आणि 5 9, 9 वजा 9 0, पुन्हा 6 आणि 7 13, 13 वजा 13 0, पुन्हा 8 आणि 9 17, 17 वजा 17 0, पुन्हा 12 आणि 13 25, 25 वजा 25 0, म्हणजे उत्तर काय आलं आपलं मित्रांनो 0, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. पुन्हा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील पैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 ने निशेष भाग जातो? बघा मित्रांनो, इथं कसोट्या पाठ असल्या तर आपल्याला उत्तर हे फास्ट येतात. बघूया आपण. पहिल्यांदा आपण 3 न बघू. 3 न कोणाकोणाला भाग जातो? चला, 3 ची कसोटी काय? अंकांची बेरीज करायची, त्याला 3 ने भाग जातो. बघा आपण काय करू, 3, 4, 5 आणि 6 लिहू आपण. आपल्या हात कसोटीची प्रॅक्टिस पण होऊन जाते. 3 आणि 6 9, 3 च्या पड्यात आहेत का? आहेत, 3 ने जातो. पुन्हा चला 4 ची कसोटी काय आहे? 2 अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे. बघा 4 9 36, 4 ने जातो. 5 ने जातो का? 5 ची कसोटी काय असते? एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे, म्हणजे जात नाही. इथंच याचा विषय संपला, कारण 4ही संख्येने भाग जायला पाहिजे. पुन्हा 60 ला बघू, 3, 4, 5 आणि 6. बघा चला, किती? 6 बेरीज येते, म्हणजे 3 च्या पाड्यात 6 येते. पुन्हा 60 ला 4 न भाग जाते का? बघा 4 1 4, पुन्हा 2 उरले, 4 25, म्हणजे 15 चौक 60, भाग जातो 4 ने. 5 ने जाते का? एकक स्थानी 0 किंवा 5 आहे का? आहे, म्हणजे 5 ने पण जातो. पुन्हा 6 ने भाग जातो का? बघा 6 × 10 60, म्हणजे 6 ने पण याला भाग जातो. म्हणजे आपलं उत्तर इथंच आलंय, ऑप्शन बी. पुढे जायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, काय? पुढील पैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो? 2018 साली हा क्वेश्चन आलाय मित्रांनो. 18 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे का? बघा 18 ची कसोटी काय असते? त्या संख्येला 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 9 ने पण भाग गेला पाहिजे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर त्या संख्येला 18 ने भाग जातो. म्हणजे आपल्याला 18 ने भाग देऊन बघायची गरज नाही. बघा ह्याला 2 ने भाग जातो, काही अडचण नाही. पण 9 ची कसोटी काय मित्रांनो? त्या संख्येतील अंकाची बेरीज जर 9 च्या पाड्यात असेल तर त्याला भाग जातो. बघा 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 4 24, 24 9 च्या पाड्यात येतात का? नाही, म्हणजे ह्याला 9 ने भाग जात नाही, म्हणजेच 18 ने पण भाग जाणार नाही. पुन्हा 5 आणि 5, बघा ह्याला मित्रांनो 2 ने भाग जाणार आहे का? ह्याला 2 नेच भाग जात नाही. 9च गरजच नाही बघायची, उपयोगच नाही, कारण दोन्ही 2 न पण आणि 9 पण पण भाग गेला पाहिजे. पुन्हा आता तिसरी बघा, आता ह्याला समसंख्या 2 ने भाग जातो. आता 9च बघू, 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24, 24 आणि 6 30, 30 9 च्या पाड्यात येत का? नाहीत येत, म्हणजे ह्याला 9 ने भाग जात नाही. कोणी पण एक नाही गेला, म्हणजे 18 ने भाग जाणार नाही. आता ऑप्शन डी हेच आपलं उत्तर असणार आहे, पण आपण बघूया. बघा समसंख्या आहे, 2 ने भाग जाणार. पुन्हा आता 9 बघू, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 36 ची बेरीज झाली. 9 च्या पाड्यात 36 आहेत का? आहेत, म्हणजे ह्याला 9 ने पण भाग जाणार. दोन्हीनं भाग गेलाय, म्हणजे 18 ने पण भाग जाणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. धन्यवाद.